नमस्कार मुलांनो, या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीतून मराठी वाक्य कशी बनवता येतात हे पाहणार आहोत। वाक्य आहे राणी कीप्स दीज बुक्स। आता हे वाक्य तोडून मराठीमध्ये कसं बनवता येतं हे पाहूया। राणी कीप्स, कीप्स प्रेझेंट टेन्स आहे। राणी ठेवते। दीज बुक्स, दीज म्हणजे ही आणि बुक्स म्हणजे पुस्तके, ही पुस्तके। राणी कीप्स दीज बुक्स। आता हे वाक्य मराठीमध्ये असं येईल, राणी ही पुस्तके ठेवते। राणी ही पुस्तके ठेवते। दुसरं वाक्य पाहूया। दे विल सिंग अ सॉन्ग। दे विल सिंग, दे म्हणजे ते, विल सिंग फ्युचर आहे, गाणार। मराठीमध्ये काय येईल? बरोबर, ते गाणार। अ सॉन्ग, अ म्हणजे एक, सॉन्ग म्हणजे गाणं, एक गाणं। दे विल सिंग अ सॉन्ग। आता हे वाक्य मराठीमध्ये कसं येणार? बरोबर, ते एक गाणं गाणार। ते एक गाणं गाणार। पुढील वाक्य पाहूया। दोज बॉयज टूक ॲन अम्ब्रेला। आता हे वाक्य तोडून मराठीमध्ये बनवूया। दोज बॉयज टूक, दोज म्हणजे त्या, बॉयज म्हणजे मुलं, टेकचा पास्ट टेन्स आहे टूक, म्हणजेच मराठीमध्ये काय येणार? त्या मुलांनी घेतली। ॲन अम्ब्रेला, अम्ब्रेला म्हणजे छत्री, एक छत्री। दोज बॉयज टूक ॲन अम्ब्रेला। आता हे मराठीमध्ये कसं येणार? करेक्ट, त्या मुलांनी एक छत्री घेतली। अजून एक उदाहरण पाहूया। ही एट 2 मँगोज। ही एट, ईटचा पास्ट टेन्स आहे एट, एट म्हणजे खाल्ले। ही एट मग काय होईल? बरोबर, त्याने खाल्ले 2 मँगोज। 2 म्हणजे 2, मँगोज म्हणजे आंबे, 2 आंबे। ही एट 2 मँगोज। आता सांगा मराठीमध्ये कसं येणार? करेक्ट, त्याने 2 आंबे खाल्ले। तर मुलांनो, आता हा व्हिडिओ पाहून तुम्हाला जी प्रॅक्टिस शीट देण्यात आली आहे त्याचा सराव नक्की करा। धन्यवाद।